महाराष्ट्राचं भौगोलिक स्थान हे अत्यंत महत्वाचं आहे आणि या भौगोलिक स्थानातनं अनेक शेतीजन्य पदार्थ उत्तमरित्या बनवले गेले आणि त्यालाही शेकडो वर्षाचा इतिहास निर्माण झाला. अशा अनेक पदार्थांपैकीच एक मसाल्याचा पदार्थ आहे तो म्हणजे सांगलीची हळद. सांगली हे पश्चिम महाराष्ट्रातलं एक असं ठिकाण आहे की जिथे बनणारी हळद ही घराघरात पोचली गेली. एके जमान्यामधनं हीच हळद राजापूर बंदरातनं परदेशात पाठवली गेली, म्हणून याच हळदीला राजापूरची हळद असंही म्हटलं गेलं. आणि याच सांगलीमध्ये अनेक उत्तम ठिकाणं जे आहे, ज्या ठिकाणांनी या हळदीला वेगळेपण निर्माण करून दिलं आणि त्या वेगळेपणामुळेच या हळदीला आम्ही जीआय मिळवू शकलो. ते ठिकाणांमध्ये उत्तमरित्या ज्याला सर्वोत्कृष्ट ठिकाण म्हणलं जाईल ते म्हणजे हरिपूर. हरिपूर या ठिकाणी पेवे आहेत. पेवे म्हणजे जमिनीच्या खाली 3 जमिनी असलेल्या, ज्याला म्हणूयात गोडाऊन्स, एक प्रकारे साठवणुकीच्या जागा, ते त्या हरिपूरमध्ये आहेत. म्हणजे तुम्ही हळद निर्माण केली आणि त्या पेव्यांमध्ये म्हणजे जमिनीच्या खाली तिला ठेवली तर तिला वेगळा रंग चढतो. हा इतिहास सांगलीच्या हळदीसाठी शेकडो वर्षाचा होता आणि त्या काळात आपल्या शेतकऱ्यांनी ते डोकं लढवलं, तो अभ्यास केला आणि त्याला त्यांचा एक बाजारपेठेचा मार्ग बनवला. म्हणजे जसं सांगितलं की राजापूरवरनं ती परदेशात जायची तर ती एक वेगळा रंग घेऊन जायची, ती घराघरात पोचायची तर ती आपला एक रंग स्वयंपाकाला देणारी हळद असायची. आणि हे आम्ही भौगोलिक दृष्ट्याच नाही तर ज्याला म्हणूयात शास्त्रीय दृष्ट्या आम्ही त्याला सिद्ध करू शकलो आणि त्याला जीआय मिळू शकलो. जेव्हा सांगलीच्या हळदीचा जीआय करत होतो, जसं हे हरिपूरचे पेवे जे जमिनीच्या खाली 3 जमिनी आणि तिथे तुम्ही साठवणूक ठेवायची, ते बंद करायची आणि त्याला कलर येतो. पण हे म्हणजे काय येतो आणि तो काय येतो, तर जसं 3 जमिनीच्या लेयर्स खाली आहे ते त्याला आपले गुणधर्म त्या हळदीला देतात आणि त्या हळदीचा आस्था व्हॅल्यू ASTA ही एक म्हटलं तर टेस्टिंग पॅरामीटर आहे की तुमच्या हळदीला रंग कुठला असतो, तो किती असतो आणि त्याचं ते नॅचरल दिलेलं आहे, निसर्गाने दिलेला आहे की आर्टिफिशियली तुम्ही मिळवलेला आहे. तर हा नैसर्गिकरित्या येणारा कलर पेव्यांमधनं, साठवणुकीतनं आणि त्याची आस्था व्हॅल्यू आम्ही काढली आणि ती आम्ही जीआयच्या वेळेला तिथे दाखल केली. थोडक्यात सांगलीच्या हळदीला अनेक वर्षांचा इतिहास असल्याचा पुरावा आम्ही तिथल्या बाजारपेठ, ज्याला आपण एपीएमसी किंवा सांगलीची जी बाजारपेठ आहे एपीएमसी, तिलाच कमीत कमी 125 वर्षाचा इतिहास होता आणि तिथे सांगलीचे बाजार पहिल्यापासून भरत होता. या अनुषंगाने जे इतिहास, त्याचबरोबर भूगोल, जो हरिपूरचा पेवेंचा वैशिष्ट्य देणारा तिचा भूगोल आणि त्याच वेळेला त्याचं मार्केट म्हणजे राजापूर बंदरात जाणारी ती हळद, अशा अनेक घटकांचा अभ्यास आम्ही मांडला, तिला जीआय मिळू शकलो. जीआय मिळाल्यावर आता तिथे क्लस्टर तयार झालेत, हळदीचे क्लस्टर तयार झालेले आहेत, तिथे काही प्रायव्हेट कंपन्या तयार झाल्या. अजूनही भरपूर स्कोप आहे, परंतु मधल्या काळात काही पुरामुळं काही ठिकाणी ह्या पेव्यांना तडा गेलाय. पण अशा वेळेला सरकारने अजून एक पाऊल पुढे आणलं आणि त्या भूगोलाला परत एक जीवन दिलं तर नक्कीच या हळदीचं पुनर्जीवन तर झालेलंच आहे जीआय मुळे आणि ती प्रगती पथावर जातच आहे क्लस्टर मुळे, परंतु ती अधिक प्रगती पथावर जाईल जेव्हा त्यातनं जे निसर्गाने थोडा बहुत तडा दिलेला आहे तो तडा दूर करून त्याला पुन्हा एकदा पुनर्वपी आपण एक छान प्रकाराने वैभव प्राप्त करून देऊ शकतो. आणि या जीआयला मिळालेली एक ओळख, ज्याच्यातनं आपण यशाकडे चाललेलो आहोत, परंतु केवळ ज्याला आम्ही नेहमी म्हणतो की गुड इज एनिमी ऑफ ग्रेट, केवळ चांगलं म्हणून चालणार नाही, उत्तम बनता येईल का, तर ही चांगली घोडदौड होती, जीआय मिळाला, त्यानंतर क्लस्टर होती, परंतु उत्तम होण्यासाठी जगभरात देण्यासाठी जीआय सांगलीचा हळद, त्याचबरोबर आपले अजून घराघरात अजून मोठ्या प्रमाणात पडण्यासाठी आणि त्याचबरोबर तिथलं प्रोडक्शन वाढण्यासाठी काय करता येईल या दृष्टिकोनातून अजून पावलं उचलले तर सांगलीच्या हळदीला मिळालेलं वैभव हे वाढेल आणि ते देश पातळीवर खऱ्या अर्थाने देशाचा एक अभिमान म्हणून त्याचं नाव निर्माण होऊ शकतं. धन्यवाद.